हल्ली मराठी सिनेमांची संख्या दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहे। तसेच अन्य भाषिक लोकही आता मराठी सिनेमाच्या निर्मिती तसेच दिग्दर्शनात पदार्पण करत असल्याचे चित्र मराठी सिनेसृष्टीत पाहायला मिळतंय। आता यामध्ये आणखीन एका नावाची भर पडली आहे, ती म्हणजे दक्षिणात्य युवा अभिनेता कार्तिक शेट्टी याची। आजवर कन्नड सिनेमांमधून कार्तिकने आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे। आगामी ठणठण गोपाळ या मराठी सिनेमाचं दिग्दर्शन त्याने केलं असून त्याचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच मराठी सिनेमा असणार आहे। ओम गणेश प्रोडक्शन या सिनेनिर्मिती संस्थेने ठणठण गोपाळ सिनेमाची निर्मिती केली आहे। मुंबईत जन्म झालेल्या कार्तिक शेट्टी याने डिजिटल फिल्म अकॅडमी येथून फिल्म मेकिंगचं प्रशिक्षण घेतलंय। हिंदी कन्नड भाषिक नाटकांमध्ये त्याने विविध भूमिका साकारल्या। ठणठण गोपाळ या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळतील मिलिंद गुणाजी, मिलिंद गवळी आणि बाल कलाकार विवेक चाबुकस्वार आणि त्यांच्या सोबत असेल जर्मन अभिनेत्री सुझेन बर्नेट। ठणठण गोपाळ सिनेमाची कथा ही दृष्टी नसलेल्या परंतु मनाने जिद्दी असलेल्या एका 11 वर्षाच्या मुलाची आहे। या मुलाची एका वारली चित्रकाराशी मैत्री होते, त्याभोवती या सिनेमाची कथा गुंफण्यात आली आहे। आता दक्षिणात्य सिनेमात आपल्या अभिनयाने लोकांची पसंती मिळवलेला कार्तिक मराठी सिनेमातल्या प्रेक्षकांची पसंती मिळवतो का, हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल।